नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन, श्री गजानन. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला ब्लाऊज व ड्रेसचं काही पण दाखवणार नाही आहे. फक्त गजानन महाराजचं पारायण वगैरे कसं करावं ते सांगण्यासाठी मी छोटासा व्हिडिओ करत आहे. कारण धर्मपुरीला माझं आत्ता नुकतंच पारायण झालं होतं. तिथं माझ्या खूप मैत्रिणी, मला खूप साऱ्या मैत्रिणी आहेत. तर काय झालं, परवाच्या दिवशी ना मला एका मैत्रिणीचा फोन आला की तू गजानन महाराजचं पारायण कसं करते, काय करते, त्याचा एक छोटासा व्हिडिओ यूट्यूबवर टाक म्हणून. व कालच्या दिवशी मी ब्लाऊज शिवत होते, तर 5 किंवा 6च्या दरम्यान एक ताई आल्यात व त्या मला म्हटल्या की मी तुम्हाला धरमपुरीला नेहमी बघत असते व तुम्ही महाराजांची सेवा वगैरे करतात, तिथं छान सहकार्य वगैरे करतात, तर मी तुम्हाला ओळखते. मी म्हटलं मी तर तुम्हाला ओळखत नाही. तर त्यातल्या नाही, तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी गप्पा मारत होत्या आणि ती काहीतरी तुम्हाला विचारत होती महाराजांविषयी, तेव्हा तुम्ही ते सांगत होते, मी ऐकलं. तर त्या ताई पण म्हटल्या, ताई तुम्ही पारायण कसं करता, काय करता, आम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. म्हणून मी म्हटलं चला आता प्रत्येकाला सांगण्यापेक्षा आपण एक छोटूसा व्हिडिओ तयार करूया. म्हणून मी तुम्हाला मी गजानन महाराजचं पारायण कशामुळे करायला लागले, काय लागले आणि किती वर्षापासून करते, म्हटलं तुम्हाला थोडक्यात थोडी माहिती सांगावी. तर मैत्रिणींनो, माझ्या मिस्टरांचा जॉब पहिले औरंगाबादला होतो सॉरी तिथं गाडखर परिसर होता व तिथं एक गजानन महाराजचं मंदिर आहे औरंगाबादला. आता त्याचं नाव संभाजीनगर झालेलं आहे. तर इतकं छान मंदिर होतं. आणि माझी मुलगी तोरडा नर्सरीला होती तिथं, अथर्व तोरडा नर्सरी. आणि ते मंदिर असं म्हणजे रस्ता वगैरे क्रॉस करूनच होतं वाटतं, मला इतकं आठवत नाही पण होतं. जवळजवळ आता त्या गोष्टीला झाली 20 वर्ष. तर मी त्या माझ्या मुलीला सोडायला जायची आणि 12ची आरती असायची, तिची शाळा असायची 12लाच आणि आम्हाला 11:45ला सोडावं लागायचं. मग मी काय करायची, तिला स्कूलमध्ये सोडलं तर गजानन महाराज इथं जायची मंदिरामध्ये. आणि त्याच्या अगोदर पण मी घरी पारायण वगैरे करायची. फक्त एवढं होतं की जास्त नव्हतं होत सेवा, थोडीच सेवा व्हायची. काय जॉईंट फॅमिली वगैरे असल्यामुळे आम्ही औरंगाबादला दोघं असं होतो, तिथं कोणी नव्हतं. आम्ही दोघं आणि माझी मुलगी, आम्ही तिघंच राहत होतो. मग मी नेहमी आरतीला जायला लागले. मग ती तुम्हाला एक आहे ना सोनार काकू भेटल्या, त्या बिचाऱ्या आता आहेत का नाही मला माहीत नाही, पण त्या मला इतक्या जीव लावायच्या, मुलीसारख्याच मला त्या वागवायच्या. तर मग त्या काकू मला भेटल्या, त्या पण खूप गजानन महाराजचं करायच्या. आणि त्या मला म्हटल्या तुझी मुलगी आता नर्सरीला आहे, आता पुढच्या वर्षी ती 1लीला वगैरे जाईल, तर तुला काही करायचं म्हणजे होत नाही का काय. म्हटलं आम्ही काही विचारच नाही केलेला. मग त्या म्हटल्या की गजानन महाराजची सेवा कर, ऑटोमॅटिक राहील. मग असं करता करता मी तिथं पारायण व्हायचं त्या मंदिरामध्ये पण. तर मी तिथं सकाळी 5:30ला पारायणला बसावं लागायचं धरमपुरीला. आम्ही तिथं पारायणला बसलं की बरोबर 8-9 वाजेला पारायण आमचं ते संपून जायचं. मग असं करता करता माझ्या मिस्टरांची 3 वर्षाने नगर येथे तिथं व्हिडिओ कॉनला होते व काही कारणास्तव आम्ही परत घरी आलो नगरला इथं. मग इथं परत त्यांना व्हिडिओ कॉनचाच जॉब होता, तोच जॉब मिळाला. मग मला चैन पडेना की गजानन महाराजचं मंदिर कुठं आहे, काय आहे. कारण काय आहे, सेवा तर भरपूर झाली आहे तिथं औरंगाबादला, पण नगरमध्ये आल्यावर मला चैन पडेना. मग असंच करता करता एक काकू मला भेटल्यात ना, त्या म्हटल्या की अगं म्हणे इथं आपल्या इथं MIDCला निंबळेक जवळ ना एक धरमपुरी क्षेत्र आहे, तिथं गजानन महाराजचं छान मंदिर आहे, तू जाऊन तिथं एक वेळा बघून ये, भेटून ये, दर्शन घेऊन ये. मग मी मिस्टरांना सांगितलं. मग आम्ही शनिवारी गेलो आणि तिथं इतकं सुंदर वातावरण, ती महाराजांची मूर्ती ते बघून मला असं डोळ्यात पाणी आलं. आणि मी ठरवलं की आता इथं येऊन आपण पारायणला सुरुवात करायची. आणि तिथले ते अण्णा आहेत ना, अण्णा खोतकर, ते पण मला म्हणाले की ताई तुम्हाला पारायण वगैरे काही करायचं असलं ना तर आपल्या इथं धरमपुरीला प्रगटीच्या दिवशी 4 दिवस अगोदर पारायण होतं, तुम्ही जॉईन व्हा. तर मैत्रिणींनो, मी तेव्हापासून पारायणला सुरुवात केली.
आणि त्याच्यानंतर मला माझी मुलगी 6 वर्षाची झाली. मला काही होत नव्हतं ते तिच्या पाठीवर, आणि योगायोगाने मी तिथं पारायणला बसले काय, आणि माझी एमशी चुकली. आणि त्याच्यानंतर मला माझा गजानन तो झाला, म्हणून मी त्याचं नाव गजानन ठेवलं. फक्त माझे आत्ता 20 वर्ष सेवा म्हणते मी, पण तरी पण माझे तिच्यामधून 2 वर्ष खाडे गेलेले आहेत. कारण मुलगा झाला, त्याच्यामुळे मला मुलगा खूप विकनेस होता. 7व्या महिन्यातच झाला होता, आणि आम्ही नवस ठेवलेला होता. धरमपुरीला आम्ही 1001 मोदक दिले होते. परत शेळगावला त्याची शेंडी दिली होती. आणि त्याच्यानंतर मग मी परत पारायणला सुरुवात केली. आणि माझं एवढं सत्वाई महाराजांचं की माझं धरमपुरीचं पारायण कधीच जात नाही. यावेळेला पण मला प्रॉब्लेम येणार होता, तर मला अगोदरच आला. फक्त पहिल्या दिवशी मला 4था दिवस होता, त्यामुळे मी ते पारायण करू शकले नाही. पण जिथे पारायणला बसतात ना, त्या सर्व ताई दादा त्यांनी मला खूप मिक्स केलं. आणि मग मी दुसऱ्या दिवशी गेले ना, सर्व विचारायला लागले की ताई तुम्ही पहिल्या दिवशी का नव्हत्या. आणि बऱ्याच ताईंच्या मैत्रिणींचे मला फोन पण आले की अगं तू पारायणला का नाही आली. तर मग मी त्यांना म्हटलं की मला होता काल 4था दिवस आणि आज 5वा दिवस. तर मग ते म्हटले की ठीक आहे म्हणे, तू आता पहिले राहिलेले आपले 8 अध्याय तू घरी वाचून घे. म्हटलं हो, मी वाचून घेईल माझ्या परीने, जेवढं होईल तेवढं मी कवर करण्याचा प्रयत्न करेन. मग आमचं तिथं पारायण झालं, छान झालं. आणि मग आम्ही घरी आलो. आता सर्व झालं. पण मग मला परवाच्या दिवशी एक मैत्रिणीचा फोन आला की ज्योती तू, अंजू नाव आहे तिचं, तर ती मला म्हटली ज्योती तू गजानन महाराजचं पारायण कसं करते आम्हाला सांग ना. कारण पारायण माझ्या महाराजांचं कसं आहे, माझ्या गजानन महाराजांचं त्यांचं काही नियम नाही, काही नाही. फक्त स्वच्छ आंघोळी करायची, स्वच्छ कपडे घालायचे, आपली मन इच्छा त्यांना सांगायची आणि संकल्प करून त्यांच्या पुढं बसायचं. तुम्हाला जर कधी रोज एक अध्याय वाचला तर गजानन महाराजचा गजानन विजय ग्रंथ 1 ते 21 अध्याय आहेत. आणि जर कधी तुम्हाला जर कधी महिन्यातून किंवा 2 महिन्यातून 4 महिन्यातून पारायण करायचं असलं तर दशमी, एकादशी आणि द्वादशी असे 7 अध्याय वाचायचे. कारण 3 दिवसामध्ये दशमी, एकादशी आणि द्वादशी हे आपल्या अध्याय असतात ना 3 दिवसाचे, 7 त्रिक 21, तर 7 अध्याय हे कंप्लीट होतात. मी भरपूर वेळा असं पारायण केलेलं आहे. माझं इतकं छान व्हायचं. मी सकाळी आंघोळ करून 6ला बसली का माझं जवळजवळ 11, 11:30ला पारायण होऊन जायचं. पण आता काय झालं, आपलं शॉप असल्यामुळे मला आता सलग पारायणला बसता येत नाही. मग माझा मुलगा झाल्यानंतर माझी एक मैत्रिणी सुनंदा नावाची, मी मगाशी सांगितलं मला प्रचंड मैत्रिणी आहेत. तर तिचा मला एक दिवस फोन आला की ती म्हटली अगं तुझा मुलगा आता झाला ना 1 वर्षाचं, तू पारायणला जॉईन होती का चक्री पारायणला. कारण कसं असतं मैत्रिणींनं की आपल्याला आपण जे देवाचं करतो ना ते आपल्यापेक्षा इतरांना जास्त माहिती पडतं. आणि मग त्या मैत्रिणीचा मला फोन आला. मग मी तिला हो म्हटले. तर मग आमचं जो आता माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, तर 13 वर्षापासून आमचं चक्री पारायण गुरुवारी चालू असतो. आमच्या पारायणमध्ये कधीच खंड पडला नाही. कोणाला काही प्रॉब्लेम अडचण असली तर एकमेकाचं ते सहकार्य करतात, पारायण वाचता. पण माझी एक मैत्रीण आहे अजून सारिका नावाची, तर माझी खूप इच्छा होती तिची आई गजानन महाराजचं करायची, पण ती साईबाबाचं करायची. तर मग मी तिला म्हणत असायची की अगं तू गजानन महाराजचं पारायणला जॉईन हो. पण तिची काही इच्छा होत नव्हती. तर माझं काही पारायण वगैरे राहिलं तर ते पारायण माझं प्रॉब्लेम असला किंवा मला काही सुतक वगैरे अडचण असली तर ते पारायण ती माझा अध्याय वाचत असते. तर योगायोग असा आमच्या 21 जणांचा जे ग्रुप होता पारायणचा, तिच्यामधले अचानक एक ताई बदली झाली का काय मला माहीत नाही, पण त्यांनी नाव कमी केलं. मग ग्रुपवर मेसेज आला की कोणाला काही जॉईन व्हायची इच्छा आहे का घरामध्ये तुमच्यावाल्या का कुठं. मग मी तिथं सुचवलं की माझी एक मैत्रिणी सारिका ती हे पारायण करू शकते. मग मी तिला फोन करून सांगितलं मी तुझा नंबर
नाव तिथं दिलेलं आहे. तुला दुसऱ्या दिवशी मेसेज येईल. योगायोगाने त्या मयूर दादांनी तिला जॉईनमध्ये ग्रुपमध्ये घेतलं आणि ती पण छान आता पारायणला सलग 4 हप्ते झाले जॉईन झालेली आहे आणि सलग आमचं छान पारायण चालू आहे. तर पारायण गजानन महाराजचं पारायण जर कधी तुम्हाला दशमी एकादशी द्वादशीला नाही जमलं मैत्रिणींनो, तर रोज एक अध्याय वाचा किंवा थोडा खोकला येतोय मला, नाही तर मग आहे ना गुरुपुरुषार्थ अमृतचा योग असतो ना, त्या दिवशी पण तुम्ही 21 अध्याय वाचू शकता. मी हे पारायण पण केलं आहे आणि याचा फायदा इतका आहे मैत्रिणींनो, काय सांगू तुम्हाला. पण आता कसं आहे, माझं शॉप, मुलांची शाळा, घरातल्या जबाबदाऱ्या, ते सर्व बघून मला आता शक्य होत नाही. कारण काय होतं, आपलं 40 ओलांडली ना तर आपलं आलं हे असतं ना, काय म्हणतात, असं म्हणजे बसण्याची सहनशीलता ते, आणि एका जागेवर आपण जास्त वेळ बसू शकत नाही, किंवा काहीतरी आपल्याला जबाबदाऱ्याच खूप असतात की आपण मन स्थिर करू शकत नाही. एवढं मी तुम्हाला सांगते. तर मी गुरुपुरुष अमृतवर परत खूप पारायण केलेले आहेत आणि एकादशी, दशमी एकादशी द्वादशीला पण खूप पारायण केलेले आहे आणि इतके छान आहे. पारायण करायला बसले ना मैत्रिणींनो, काय करायचं, आपला जर कधी पहिला अध्याय झाला ना, तर समजा तुम्ही रोज एक अध्याय वाचताय, तर पहिला अध्याय झाला ना तर लगेच त्याला पोथीला बंद नाही करायच्या, परत 5 वही वाचायच्या. 5 वही वाचल्या ना मग तेव्हा आपण तो अध्याय झाकून ठेवायचा. आणि पारायणला पण बसलं 7 त्रिक 21, 7 अध्याय वाचून झाले तर परत काय करायचं, परत काय करायचं मैत्रिणींना, परत 5 वही वाचायच्या. म्हणजे पूर्ण अध्याय वाचून झाला आपला आणि आपण लगेच तो बंद केला आणि तो बंद होतो. म्हणून 5 वही वाचून 7 अध्याय बंद करून ठेवायचा. व तुम्ही जर कधी रोज एक अध्याय वाचत असले तरी 5 वही वाचायच्या. द्वादशी एकादशी दशमीला पण तसंच करायचं, दशमी एकादशी आणि द्वादशीला पण तसंच करायचं. आणि काय करायचं मैत्रिणींनो, जर कधी तुम्हाला काही आडी अडचण वगैरे काही असली, मनामध्ये कुठली इच्छा असली, तर एक छान सकाळच भरायचा, त्याला आंब्याची किंवा आपले खाऊचे पानं हे करून आपला संकल्प हे करायचा आणि कलश भरून त्याच्यावर नारळ ठेवायचा, तुपाचा दिवा लावायचा आणि गजानन महाराजचा एक फोटो ठेवायचा आणि गजानन महाराजला आपला काही इच्छा असेल ती सांगायची व पारायणला बसायचं. तुमचं बरोबर महिना होत नाही तवशी ती इच्छा कंप्लीट होते, म्हणजे होते माझा अनुभव आहे. मला त्याचा विषय खूप गजानन महाराजांविषयी माझ्या मनात खूप श्रद्धा, भाव, भक्ती आहे. तशी ते तर आहेच, पण त्यांचा मला पदोपदी खूप अनुभव आलेला आहे की आपल्याला कुठली व्यक्ती सहकार्य करेल किंवा नाही करेल हे मला आहे ना अगोदरच समजून जातं. कारण त्या व्यक्तीचा खरा चेहरा आपल्याला समोर लगेच महाराज आणतात आणि त्या व्यक्तीला आपण ओळखण्यामध्ये बरोबर हे करतो. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मैत्रिणींनो, की मी गजानन महाराजचं अगदी म्हणजे मनापासून करते आणि मला इतकं म्हणजे आवड आहे की मी, आणि मिस्टर पण माझी साथ देतात. ते पण मला कधी काही म्हणत नाही की तू देव धरून बसते का काय. माझं फक्त एकच आहे की गजानन महाराज म्हणजे गजानन महाराजच आणि रेणुका माता, मी 2 देवांचं करते आणि रोज भोले बाबाला जल अर्पण करते. आणि आता कसं आहे, बिझनेस असल्यामुळे पुस्तक वगैरे होत नाही किंवा माझ्याकडनं अशी माय वगैरे जपून पण होत नाही. मी गाडीवर बसले की गण गण गणात बोलते, जप सुरू, कुठं गेले मनातल्या मनात माझे दिवसातून किती होतात जप, किती नाही ते माझ्या गजानन महाराजलाच माहीत आहे. आणि दुकानामध्ये आले की आपली झाडलोट झाली का, आपलं हनुमान चालिसापासून तर गजानन महाराज बाबांनी एवढं सलग 10-15 स्तोत्र झाले की मग मी माझा मनोरंजक कार्यक्रम बघते, थोडा ब्रेक घेते. काही साड्या वगैरे आलेल्या आहेत का, काही कस्टमर येतात, ते आपल्याला मोबाईल बंदच ठेवावा लागतो. परत संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेला माझं रेणुका माता स्तोत्र हे कंपल्सरी
असतं म्हणजे असतंच, कारण मी ते कधीच चुकवत नाही, कारण मला ते खूप आवडतं. आणि त्या ताईंनी गायलेलं पण इतकं सुंदर आहे. आणि परत एक गजानन महाराजचं गाणं आहे बघा, चंदन चावला बेल की पतिया, हे पण माझं रोज नित्यनेमाने ते गाणं असतं. हे दोन मी संध्याकाळी लावते आणि ते झालं की मग शॉप वाढवून मी घरी जाते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. गण गण गणात बोलते. जय गजानन श्री गजानन.